नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्र आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी ते सांगते, हे घ्या तुमची ऑर्डर. तर त्या म्हणतात, खरंच एवढ्या घाईत तुम्ही मोदक बनवून दिले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार." तर ईश्वरी म्हणते की हो, पण आम्ही काहीच नाही केलेलं, सगळं त्या बाप्पाने करवून घेतलंय आमच्याकडून. तर ते हसतात आणि थँक्स असं म्हणतात. आणि बरं मी निघते, घाईत आहे जरा असं म्हणत त्या निघालेत बरं का तिकडनं. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला कळलं असेल हे मोदक कुठे येते, तर ते शेवटपर्यंत बघा. तर ताई आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर ना असं समाधान दिसायला पाहिजे असं ईश्वरी नम्रताला म्हणते आणि नम्रता त्याला मान डोलावते आणि म्हणते, चला पटकीनी कामाला लागूया असं म्हणत दोघी जणी आता पुढच्या कामाला लागतात. त्या प्रेक्षकांना त्या बाईने ना इकडे मोदक ते लावण्याला आणून दिलेत बरं का, तेही पाठच्या दाराने आणून दिलेत आणि हे घ्या मॅडम तुम्ही सांगितलेत म्हणून अर्जंटली बनवून दिलेत. तर गुड हॉटेल म्हणजे सगळं मटेरियल करेक्ट आहे ना, तर पेमेंट ट्रान्सफर आहे आणि तुम्ही घ्या. तर थँक्स मॅडम असं म्हणत ती तिकडनं निघून जाते. तर प्रेक्षकांना इकडे लावण्या त्या मोदकांकडे बघत हसते आणि म्हणते की वाव, लावण्याने बनवलेले नैवेद्य. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि नम्रता सुद्धा इकडे त्यांच्या घरामध्ये मोदकाचा नैवेद्य दाखवतात बरं का बाप्पाला. तर तिकडे चल तुला नैवेद्य कसा दाखवायचा ते शिकवते. तर आधी चल पाण्याने ना मंडल कर असं म्हणत ना इकडे वल्लरी मामी शिकवते बरं का लावण्याला. तर लावण्या म्हणते मंडल, तर वल्लरी सांगते स्क्वेअर स्क्वेअर कर आणि मग लावण्या वल्लरी मामी सांगेल तसं तसं करते. लाईक दिस तर कर एक असं म्हणत विचारले. आणि आता हे ताट ठेव आणि त्याच्या भोवती 3 वेळा पाणी सोड. तर ओके असं लावण्य म्हणते आणि मग ते मामी सांगेल तसं त्या पद्धतीनं मोदकांचा नैवेद्य इकडे ठेवलेला आहे. तर प्रेक्षकांनो, तिकडे ईश्वरीने सुद्धा तसाच मोदकांचा नैवेद्य इथे दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो इकडे. आणि इकडे लावण्या वल्लरीला विचारते करेक्ट आहे ना असं. तर अजून एकदा असं इकडे लावण्याला वल्लरी मामी सांगतायत. तर बघा सिक्वेन्स कसा दाखवलाय. तर इकडे वल्लरी म्हणते, आता झालाय नैवेद्य दाखवून, बाप्पाला छान नमस्कार कर. तर इकडे वल्लरी आणि लावण्य दोघी जणी बाप्पाला नमस्कार करतात आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी आणि नम्रता सुद्धा बाप्पाला नमस्कार करतात. म्हणजे असे सिक्वेन्स त्यांनी घेतलेत की इकडे जे करेल ते तिकडे चालूच आहे असं. आणि आता प्रेक्षकांनो, नम्रता आणि ईश्वरी छान अशी प्रार्थना करतात. तोपर्यंत नम्रता फोन वाजतो म्हणून ती फोन उचलायला जाते. हॅलो, हो मोदक वेळेवर पोहोचले ना असं विचारते ती तिथे. तर बढिया. आणि मग प्रेक्षकांनो, नैवेद्यासाठी होते, बरं बरं ठीक आहे हो असं म्हणत ना फोन ठेवून दिलाय बरं का. आणि मग नम्रता म्हणते मोदक वेळेवर पोहोचलेत आणि नैवेद्यासाठीच होते. तर ईश्वरी सुद्धा बढिया असं म्हणते. तर नम्रता आलेच असं म्हणत तिकडनं जाते. तर प्रेक्षकांना आता खरी मजा बघा. अर्णव इकडे खाली उतरून येत असतो आणि लावण्या ए आर असं म्हणत हाक मारत त्याला थांबवते. तर तो असं बघतो आणि म्हणतो मी जरा घाईत असं सांगत असतो. तर प्रेक्षकांना आता प्रसाद असं म्हणत ना लावण्या म्हणते, बाप्पाचा प्रसाद आहे घे. तर प्रेक्षकांना बघा हे मोदक ना मी केलेत असं इकडे लावण्या सांगते आणि म्हणते टेस्ट नाही करणार का असं विचारते. तर मला खूप महत्वाचं काम आहे असं म्हणून तो निघून जात असतो. तर वल्लरी म्हणते, अर्णव प्रसादाला नाही म्हणायचं नसतं आणि त्यातून आजचा प्रसाद तुझ्या होणाऱ्या बायकोने तुझ्या प्रेमापोटी खूप कष्टाने केलाय, त्यामुळे एकतरी मोदक तुला खावाच लागेल असं वल्लरी मामी म्हणते. तर इकडे बाप्पा तू माझ्याकडून प्रसाद करून घेतलास, जिथे वेळेवर पोचायला हवा तिथे तो वेळेवर पोचला सुद्धा मोदक असं ईश्वरीकडे म्हणते आणि म्हणते एवढ्या कमी वेळात कसे होतील असं वाटलं होतं, पण तूच चमत्कार करून घेतलास माझ्याकडून, मला साथ दिलीस, तो म्हणजे प्रसाद आहे तो गोड मानून घ्या असं ईश्वरी प्रार्थना करते. तर इकडे लावण्या प्लीज असं म्हणत ना तो मोदक जो काही नैवेद्याला दाखवलेला तो इकडे अर्णवला खायला देते आणि ती आशेनं बघते की कसा झाला असेल मोदक. तर प्रेक्षकांनो, अर्णव ना तो मोदक खातो, त्याच्या चवीवर म्हणजे जिभेवरती चव रेंगाळते. तर लावण्या इकडे हसत असते की त्याला आवडले असं आणि हे घ्या असं म्हणत जेव्हा त्याला आठवतं की ईश्वरीनं सुद्धा त्याला मोदक दिलेले असतात ते सगळा प्रसंग. तर प्रेक्षकांना इकडे तेवढ्यात ना इकडे ईश्वरीने सुद्धा देवाला नमस्कार केला. तर अर्णव इकडे विचार करतोय मोदक खाताना, ही चव म्हणजे तिच्या हातची चव वेगळी आहे, म्हणजे ताईच्या हातची चव वेगळी आहे, पण ही चव सेम आईसारखी चव. आणि मग ते एकदम ना काय म्हणतो बघा प्रेक्षकांना इकडे, लावण्याला तर हे सगळं शक्य नाही असं इकडे अर्णव म्हणतो, अशी चव अशी चव अशी चव कुणाच्या हातची, अशी चव कुठेतरी खाल्ली असं तो आठवायचा प्रयत्न करतो इथे. आणि एकदम तो हसतो आणि एकदम म्हणतो मिस इंदोर. आणि मग प्रेक्षकांना इकडे ना तर इकडे आवडले ना असं लावण्या विचारते. तर अर्णव म्हणतो हे मिस इंदोरच्या हातची चव आहे. आणि हे ऐकून प्रेक्षकांनो लावण्या आणि इकडे वल्लरी दोघी शॉक होतात. अर्णवला कळतं की आपण काय बोलून गेलोय ते आणि तो अजून एक त्याच्यातला मोदक उचलतो आणि तो खाऊन ना खात खात तसाच बाहेर जातो. तर इथे लावण्या बघा कशा एकदम हा करून बसले आणि तिच्या म्हणजे
हे काय आहे? मी सिंदूरच्या हातची चव आहे असं एकदम. तर प्रेक्षकांनो इकडे आकाश आला तोपर्यंत, एक मिनिट हे मोदक मी आधी टेस्ट करणार होतो असं म्हणत ना आकाश आला आणि आकाश हातात लावण्या घे सगळे खा असं म्हणत ना ताट ठेवते आणि तिच्या पाठोपाठ वल्लरी धावत जाते. अरे अरे लावण्या लावण्या थांब असं सगळं चाललंय बरं का प्रेक्षकांनो इकडे कसली मजा झाली. लावण्याचा पचका झालाय, ज्याला चव कळायला पाहिजे त्याला चव कळलेली आहे बरं का कुणाच्या हातची. तर इकडे इकडची सगळी काळजी करू नकोस, तू जे करतोयस ते सांभाळून कर. काय आहे तो राजेश किती भयानक माणूस आहे हे माहिती आहे आपल्याला, तो ऐनवेळी काहीही करू शकतो. तर आय नो मामा असं इकडे अर्णव म्हणतो, मी आपली गाडी घेऊन जात नाहीये, मी आपली गाडी बघून तो अलर्ट होऊ शकतो, मी रिक्षेनं जातोय असं इकडे ना दोघं जण बोलत असतात. तर आकाश या दोघांना बघतोय लांबनं आणि अर्णवला रिक्षेत बसताना इकडे आकाशला प्रश्न पडलाय. अविनाश मामाला सुद्धा तो काहीतरी विचारायला जातात. अविनाश मामा सगळ्यांच्या घरात काहीतरी बोलून जातील का पटकन, दादा रिक्षेतून का गेला हा प्रश्न आकाशला पटलाय आणि कुठे गेला असेल तो असं तो आकाश विचार करतोय. तर अविनाश मामा परत कोणाला तरी ते फोन करतात. काय लपवतायत हे दोघं माझ्यापासून हा प्रश्न आकाशला पडलाय बरं का. आणि इकडे ईश्वरी ना, हो आई म्हणजे किचन सुरू करते मी म्हणून मार्केटला आले होते सामान घ्यायला असं ईश्वरी फोनवर बोलत बोलत जाते. हो मीच ठरवले ते, पण आपण लग्नाबद्दल भेटूनच बोलूया का प्लीज, फोनवर नको. ईश्वरी हे सगळं बोलत बोलत जाते. तर तोपर्यंत तिकडे रिक्षावाला खूप जोरात सुसाट रिक्षा घेऊन जातोय आणि एकदम काय होतंय बघा, रिक्षावाला आणि ईश्वरी दोघांचे धडक होता थांब म्हणजे वाचते आणि मग ईश्वरी ओ भैया काय चाललंय दिसत नाही का असं म्हणून ईश्वरी ओरडते. तर अर्णव सुद्धा त्या रिक्षेतून बाहेर आला आणि ईश्वरीचं लक्ष ते आता अर्णवकडे जात आणि मग ईश्वरी काय बोलते बघा अर्णवला, तुम्ही असं म्हणत नाही इकडे ईश्वरी ओरडते आणि म्हणते अच्छा म्हणजे आता सकाळी माझ्या घरी येऊन माझं लग्न कॅन्सल करण्याचा प्लॅन फेल केला म्हणून मग मला आता तुम्ही हे सगळं करताय का असं विचारते बरं का ईश्वरी लगेच अर्णवला. आणि आता प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते आता म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून आता तुम्ही स्वतःची गाडी सोडून रिक्षा घेऊन आलात. तर ओ काका दिसत नाही का कशी गाडी चालवताय असं म्हणत तो इथला एक माणूस ओरडतो. तर ईश्वरी लगेच म्हणते नाही नाही त्यांची काही चूक नाही म्हणजे रिक्षावाल्याची काही चूक नाहीये, हे जे आहेत ना हे यांना लोकांच्या अंगावर गाड्या घालायची सवयच आहे असं म्हणत ना बोलायला चालू करते. तर मी सिंदूर गाडी माझी जाई आणि मी गाडी चालवत नव्हतो त्यामुळे एक्स्ट्रीम स्टेटमेंट करायची काही गरज नाही असं अर्णव इकडे लगेच चिडून बोलतो आणि म्हणतो जे काही झालं ना ते चुकून झालं असं सांगतो. तर ईश्वरी म्हणते बरोबर आहे, तुमच्या बाबतीत सगळं जे काही होतं ना ते चुकूनच होतं आणि नेहमी बरोबर तुम्ही असता, गलतफहमी समोरच्याची होते बरोबर ना, गलती नेहमी समोरच्या माणसाची असते, हा नियमच होते, विसरलेच होते मी असं लगेच बडबडते. तर अर्णव म्हणतो मला हे बघ तुझ्याशी आर्ग्यू करत बसण्यात वेळ नाहीये, मला घाई आहे, मला जायचंय. तर साहेब काय कसली घाई, तुमच्यामुळे यांचा ऍक्सिडेंट होता राहिला, तर तुम्ही ना यांना ड्रॉप करून पुढे जावा असं एकटा माणूस तिकडे बोलतो. ईश्वरी ना त्याच्याकडे अशी बघायला लागते. तर अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो मला काय प्रॉब्लेम नाहीये, मी करू शकतो ड्रॉप आणि आधी त्यांना विचारा त्यांना यायचंय काय ते नाही ते. तर तोपर्यंत ईश्वरी ओरडते आणि म्हणते ना मुमकिन. तर अर्णव विचारतो त्या माणसाला ऐकलं तुम्ही येताय का, तर नाही तुमचं तुम्ही बघा असं म्हणत ना तो माणूस तिकडनं जातो आणि मग अर्णव म्हणतो तुमचं काय चाललं असं म्हणत बाकीच्या माणसांना पण जायला सांगतोय बरं काय इकडे. तर प्रेक्षकांनो अर्णव खरंच विचार करतो एकदा आणि मग ईश्वरीकडे बघतो आणि परत एकदा विचारतो तिला की मी तुला ड्रॉप करू शकतो का म्हणजे प्लीज. तर ईश्वरी म्हणते मला तुमच्या सोबत कुठेही यायचं नाहीये, कुठेच नाही असं म्हणून ओरडून सांगते ती त्याला अर्णवला आणि रागाने ईश्वरी तिकडनं चालू पडते. तर हो साहेब चला या निघूया आपण असं म्हणत ना अर्णवला तो रिक्षावाला म्हणजे बोलवतो. तर इकडे प्रेक्षकांना तोपर्यंत फोन आलाय अर्णवला कोणाचा तो पाटीलचा फोन आलाय त्यामुळे तो घाई तिथे रिक्षेत बसतो आणि आता पुढे काय घडणार आहे खरंच इंटरेस्टिंग आहे बरं का. तर अरे महत्वाचं असं काही नाही रे असं मामा म्हणत असतो. तर दादा रिक्षेतून का गेलाय आणि कुठे गेलाय असं आकाश विचारतोय. तर अविनाश मामा म्हणतोय अरे तो म्हणजे तोपर्यंत ना लावण्या ऐकून तरी घे. तर काय ऐकून घेऊ मामी, अहो मी कितीही काही केलं तरी एआरच्या मनातून ती मिडल क्लास ईश्वरी जातच नाही असं म्हणत लावण्य इथे गोंधळ घालते आणि म्हणते माझ्या हातचा प्रसाद खाऊन सुद्धा त्याला सुद्धा ती मुलगीच आठवणार असेल तर काय करू मी, अजून खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा. तर हे बघ लावण्या आता जे काही करायचंय ते तुलाच करायचंय असं वल्लरी मामी इथे म्हणते बरं का. आणि मग मामाकडे बघते हळूच आणि परत वल्लरी म्हणते कारण इकडे काही लोक असे आहेत जे टपूनच बसलेत ते ईश्वरीच्या घशात घालायला. तर अविनाश मामा म्हणतात वल्लरी तू जरा जास्तच बोलतेस. तर काय चुकीचं बोलले मी, अर्णव आजकाल किती विचित्र वागतोय हे कळत नाहीये का, तर त्याच्या या वागण्यामागे काहीतरी कारण आहेत जी तुम्हाला माहिती नाहीयेत असं लगेच अविनाश मामा म्हणतात. तर प्रेक्षकांनो इकडे आकाश लगेच विचारतो की मग दादा मला कॉन्फिडन्स मध्ये का घेत नाहीये. तर आणि मी तर त्याची होणारी बायको आहे ना मामा, मग मलाही नाही सांगू शकत का तो. तर अविनाश मामाचं बोलणं चालू व्हायच्या आधी इकडे वल्लरी चालू करते आणि अर्णवची हिच्याशी पत्रिका जुळली म्हणून या दोघींचं लग्न ठेवलं. तर पुन्हा तीच म्हणजे टेप वाजवू नकोस मला सगळं माहिती असं अविनाश मामा ओरडून बोलतात बरं का इकडे. तर लावण्या बघा कशी बघते आणि मग प्रेक्षकांना अविनाश मामा जरा गप्पच बसतो, इथे मला काहीतरी वेगळंच टेन्शन आहे आणि तुमचं मात्र तिसरंच सुरू आहे. तर वल्लरी विचारते तिसरंच म्हणजे
अहो लग्न ठरलंय ना, मग अर्णव असा का वागतोय हे जाणून घ्यायचा तिचा हक्क आहे. होणारी सून आहे या घरची. तर अर्णव हिच्याशी लग्न करायला तयार झालाय ना, मग आता विषय वाढवू नका उगीचच, असं इकडे ना अविनाश मामा ओरडून म्हणतात. तर लग्नाला तयार झालाय तो, पण मनापासून तयार झालाय असं मला वाटत नाही, असं लावण्या म्हणते लगेच ओरडून. आणि मग प्रेक्षकांना, आणि टू बी हॉनेस्ट AR काहीतरी लपवतोय आणि हे फक्त मलाच नाही आकाशला सुद्धा वाटतंय मामा, असं लगेच लावण्या म्हणते. आणि मग आकाश सुद्धा जरा त्याला संमती देतो. वल्लरी विचारते, काय लपवताय तुम्ही, सांगा ना काय लपवताय, असं म्हणते. आणि मामा काहीच बोलत नाही. हे बघून वल्लरीच पुढे म्हणते, तुमचा चेहरा बघून असं वाटतंय की आता असं काहीतरी घडणार आहे किंवा असं काहीतरी लपवतोय की ज्यामुळे हे घर हादरून जाईल, असं वल्लरी म्हणते. तर लगेच अविनाश मामा काहीच बोलत नाहीत बरं का त्यावर. आणि प्रेक्षकांना वल्लरी विचारते, काय चाललंय, काय चाललंय, सांगा ना काय चाललंय, असं ओरडून विचारते. तर अविनाश मामा जरा भांबावलेत, काही बोलत नाहीयेत ते. पण प्रेक्षकांना वल्लरी म्हणते, ठीक आहे की आता नका सांगू तुम्ही, पण हे जे काही चाललंय ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, मी स्वस्त बसणार नाही. आणि दॅट इज दॅट म्हणते बरं का वल्लरी. आता आता वल्लरी सुद्धा ह्याच्या मागे पडली तर खरंच अवघड आहे. आणि चल लावण्य, असं म्हणत ना वल्लरी लावण्याला आता आतमध्ये घेऊन जाते. आकाश पण तिकडनं निघून जातोय. आणि मग अविनाश मामा गणपती बाप्पा समोर हात जोडतात आणि मग प्रार्थना करतात गणपती बाप्पाला की आज सगळं सुरळीत पार पडू दे रे देवा, असं म्हणून ना अगदी मनोभावे प्रार्थना करतात. नेमकं काय करणार आहेत ते कळेलच, तुम्ही बघत राहा. तर इकडे ना एक दरवाजा उघडून राकेश असा म्हणजे पुढे आलाय आणि तो अंदाज घेतोय, तो बहुतेक त्या MKला का कुणाला तरी भेटायला आलाय, बहुतेक हा राकेश किंवा राजेश. आणि त्याला आधी दिसत नाहीये कोण आहे तिथे ते, त्यामुळे तो एकदम असा दरड, ए MK असं म्हणत ना बोलायला चालू करतो. तर MK आलाय तिकडनं समोर, राकेश साहेब लवकर आलात तुम्ही. अरे ए कुठे बोलवलंयस तुम्ही मला भेटायला, तर आत तरी या ना, असं मग बोलूया, असं म्हणत ना तो आत घेऊन जातोय राकेशला. आणि प्रेक्षकांना इकडे बघा, आता राकेश कसा म्हणतोय, आणि काय रे एक एक पैसा मोजून घेतलास ना माझ्या डोक्यावर माझ्याकडून, आणि डेडलाईन नाही का रे पाळता येत तुला, आणि फोन का उचलत नव्हतास रे माझे, माझ आलाय का रे जास्त तुला, असं म्हणत राकेश ओरडत असतो. तर तो MK म्हणतो, झालं झालं, राग दाखवून झाला का, तर आता मी जे काय बोलतोय ना ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, असं म्हणतो बरं का MK. आणि म्हणतो, हा सगळा मॅटर आहे ना तो सगळा खूप कॉम्प्लिकेटेड झालाय, त्यामुळे ना मोठ्या बॉसला इन्व्हॉल्व्ह करायला लागलं त्याच्यामध्ये. तर राकेश विचारतो, बॉस, तर कोण बॉस, तर सगळ्यांचा बाप, असं म्हणत ना MK बोलतो. आणि मग बघाच तुम्ही, बघ तूच, असं म्हणत ना तो पाठी भरतो. तर प्रेक्षकांना तिकडे बॉस बघा कसा ऐटीत बसलाय तिथे खुर्चीत, आणि राकेशची रिॲक्शन बघा काय असणार या बॉसला बघितल्यानंतर. अर्णव अशी छानपैकी खुर्ची आपली हलवतो आणि असा बघतोय बरं का राजेशकडे, आणि राजेश बघा कसा शॉक होऊन बघतोय अर्णवकडे. आणि आता प्रेक्षकांना खरं काय आहे ते कळलं असेलच तुम्हाला, पण कुठला प्लॅनिंग चालू आहे किंवा काय चालू आहे ते. तर तिकडनं अर्णवच्या पाठीमागून पाटील सुद्धा येऊन उभा राहतोय बरं का. आणि प्रेक्षकांनो इकडे ना 2 बॉडीगार्ड सुद्धा येत आहेत तोपर्यंत ते, आणि राजेशला धरतायत. त्या राजेश बघा कसा हक्काबक्का होऊन बघतोय, त्या MK कडे सुद्धा बघतोय, म्हणजे आता त्याला कळलंय की हे सगळे एकमेकांना मिळालेले आहेत ते. आणि मग तो पळून जात असतो तोपर्यंत ना 2 बॉडीगार्ड येऊन धरलेत त्याला. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे कसं आणि काय काय होणार ते. अर्णवची नजर बघा कशी आहे आणि राजेशची कशी बेदरलेली नजर आहे ती. अर्णवचा हा स्वॅग मात्र आवडला बरं का आपल्याला, तुम्हाला आवडला का ते सांगा कमेंट मध्ये. आणि प्रेक्षकांनी इकडे राकेश सुद्धा तेवढीच खुन्नस येतोय बरं का अर्णवला. आणि आता अर्णव आपल्या स्टाईल मधनं खुर्चीतनं असा उठलाय आणि त्या राजेश समोर जाऊन उभा राहिलाय. दोघं डोळ्यांनी एकमेकांना टशन देतात बरं का, आणि ही टशन आहे ती फुल्ली टशन आहे. आणि मग ना असं कॉलर वगैरे सारखा करतो आणि कॉन्फिडन्स इज गुड असं म्हणतो बरं का अर्णव राजेशला. आणि कॉलर धरतो त्याच्या हातामध्ये आणि म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, पण तो चुकीचा आहे, नॉट गुड, असं म्हणून सांगतो इकडे अर्णव राजेशला. आणि आता कॉलर परत सोडून देतो आणि यू आर फिनिश्ड असं म्हणून सांगतो, मिस्टर राजेश. आणि मग मिस्टर रंग बदलू असं काहीतरी नाव घेतो तो त्याचं. आणि आता खरंच पुढे काय घडणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का, कारण खुन्नस बघा की उडी देतोय हा राजेश, असे डोळे बिळे असे मोठे करून. आता खरंच अवघड आहे बरं का, म्हणजे भीती वाटते, पण बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे नेमकं काय घडणार आहे ते. राजेशचे डोळे बघा कसे दाखवलेत. तर प्रेक्षकांनो इथे आईना अशा म्हणजे बाबांकडे बघताय तोपर्यंत ईश्वरी आली आहे बरं का पाठीमागून. आणि ईश्वरी आता आईला हाक मारते, आईकडे अशी बघते. आईला म्हणजे खूप त्रास होतोय बाबांना असं निपचित पडलेलं, त्रासात पडलेलं बघून. ईश्वरी सुद्धा भरून आलं ईश्वरीला, पण ईश्वरी हाक मारते आणि म्हणते की आई, आणि मग ते हातातल्या पिशव्या आईच्या हातामध्ये देत बोलायला चालू करते,
आई यात तुझे कपडे आणि डबा आहे असं सांगते. तर आई पण जरा असं म्हणत असते आणि म्हणते, "इशू अगं म्हणजे गणपतीची प्रतिष्ठापना नीट झाली ना?" असं विचारते ईश्वरीला. तर ईश्वरी हो असं उत्तर देते आईला आणि पण म्हणते ईश्वरी, की "पण बाबांची खूप आठवण येत होती" असं सांगते. खरंच इमोशनल वातावरण झालं. ईश्वरी म्हणते, "सारखं असं वाटत होतं, की काही चुकायला नको, नाहीतर बाबांचा ओरडा बसायचा असं वाटत होतं सारखं." आणि ईश्वरी रडता-रडता सावरून घेते स्वतःला आणि हाक मारते, "आई, डॉक्टर आज आणखीन काही बोलले का गं?" तर आई नाही म्हणून मान डोलावतात ईश्वरीकडे बघून आणि म्हणतात, की "नाही, फार काही नाही बोलले डॉक्टर, पण म्हणाले की प्रयत्न चालू आहेत," असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग म्हणजे ईश्वरी पण गप्प होते. तर आई हाक मारतात, "इशू, आत्याने सगळं सांगितलं मला," असं ईश्वरीला आता आत्या आई बोलायला चालू करतात. तर प्रेक्षकांनो ईश्वरी आईचा हात हातामध्ये घेते, म्हणते, "आई." आणि आता प्रेक्षकांना आई मला कळतंय म्हणते, की म्हणजे मी लग्न पुढे ढकलल्याचं तुला नाही आवडलेलं असं म्हणत ईश्वरी आता बोलते. पण म्हणते, "अगं पण तूच सांग गं आई, की म्हणजे बाबांची ही अशी अवस्था असताना मला लग्न करावंसं कसं वाटेल?" "अगं आई, माझं लग्न हे त्यांच्या डोळ्यांनी बघावं, मला आशीर्वाद द्यावा, असं म्हणजे असं नाही का वाटणार मला?" असं ईश्वरी बोलत असते. तर आई म्हणत असतात, "इशू" असं म्हणून आणि "ये बस इकडे" असं म्हणत आता ईश्वरीला बसवतात बरं का आई आणि आता ईश्वरीची समजूत घालतील का आई, की लग्न आता कर म्हणून. तर आता आई पुढे काय म्हणतात बघा, "इशू, हे बघ आता सांगतायत, की या परिस्थितीमध्ये म्हणजे हा विषय काढणं योग्य आहे की नाही मला माहिती नाहीये. पण अगं पण तुला माहिती आहे ना, म्हणजे बाबांनी किती उत्साहाने तुझ्या लग्नाच्या तारखा काढल्या होत्या. किती उत्साहाने ते मुहूर्त वगैरे बघून आले होते आणि ठरलेल्या मुहूर्तावर लग्न झालं नाही, याचं त्यांना किती वाईट वाटू शकतं, असं आई इथे विचारते. तर ईश्वरी म्हणते, "आई अगं, उलट ते कन्यादान नाही करू शकले, म्हणून शुद्धीवर आल्यानंतर त्यांना जास्त वाईट वाटेल," असं ईश्वरी समजावते. तर आई पण ह्या वाक्यावर गप्प होतात. ईश्वरी पुढे म्हणते, "आणि हे दुःख मी नाही बघू शकत त्यांच्या डोळ्यामध्ये," असं सांगते. आणि म्हणते, "माझ्या लग्नात त्यांना नाचताना मला बघायचंय आई." आई आणि पुढे म्हणते, की "हे असं आय-सी-यूच्या काचेतून नाही आशीर्वाद घ्यायचा मला त्यांचा," असं ईश्वरी म्हणते परत एकदा. आई जरा गप्पच बसल्यात, पण आईंना पटत नाहीये. पण आता बघू काय म्हणतायत त्या. आणि मग आई पुढे म्हणतात, इशू अगं, मला तुझ्या भावना कळतायत," असं म्हणतात बरं का आईसुद्धा. आणि म्हणतात, "अगं पण किती दिवस, किती महिने वाट बघायची," असं म्हणतायत. आणि कुणालाही माहिती नाहीये, की ते कधी बाहेर येणार आहेत कोमातून. तर ईश्वरी म्हणते, की "अगं आई, बाबाच म्हणतात ना, की उम्मीद पे दुनिया कायम है असं म्हणतात ना बाबा, मग आपणच उम्मीद सोडून द्यायची का?" असं विचारते बरं का ईश्वरी आणि म्हणते, "ते सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये?" तर आई गप्प बसल्यात. तर ईश्वरी पुढे म्हणते, "आई अगं, हा त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखा नाही होणार का गं?" असं विचारते ईश्वरी सुद्धा असं. आणि आई म्हणतात, "इशू अगं, पण राकेशजींचा सुद्धा विचार करायला हवा ना," असं एकदा आई बोलतायत बरं का. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी आता काय बोलू याच्यावर असा विचार करते. आई पुढे म्हणतात, "राकेशजींनी फोनवर सविस्तर सगळं सांगितलंय मला," असं म्हणतायत बरं का. आणि म्हणतात, की "इशू, त्यांना तुझा निर्णय अजिबात आवडलेला नाहीये," असं आई सांगताय तिकडे. तर ईश्वरी सुद्धा आता गप्प बसली. आता एकदम ती म्हणते, "आई," आता ती म्हणजे उठते म्हणते, "काहीही झालं तरी बाबांच्या आशीर्वादाशिवाय मी हे लग्न करणार नाही," असं आता ईश्वरीने ठामपणे सांगितलंय. तर प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, "माझ्या आयुष्यात बाबांची काय जागा आहे ना, ते फक्त माझ्या होणाऱ्या नवऱ्याने समजून घ्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे," अशी असं ईश्वरी इथे म्हणते. आणि आई तिच्याकडे बघत राहतात. ईश्वरी म्हणते, "माझं लग्न हे बाबांच्या तब्येतीपेक्षा महत्त्वाचं नाहीये किंवा मोठं नाहीये," असं ईश्वरी ठामपणे सांगते. ते मला हा ईश्वरीचा स्टँड आवडलाय बरं का प्रेक्षकांनो. तर आईसुद्धा आता ईश्वरीकडे बघत उठून उभ्या राहतात. ईश्वरी म्हणते, "माझं ठरलेलं आहे." तर प्रेक्षकांनो, "काय जावई बापू कम्फर्टेबल ना?" असं राकेशला इथे अर्णव विचारतो. कारण त्याच्या तोंडावर पट्टी बांधली आहे. "ऑल गुड" असं विचारतो इकडे अर्णव. आणि मग आता अर्णव काय-काय बोलतोय बघा हे राकेशकडे बघून. आता दोघांची खुन्नस चालूच आहे बरं का. कारण त्या राकेशला कसं बांधून-बिंधून ठेवलंय. "काही त्रास नाही का होत आहे?" असं विचारतोय इकडे अर्णव राकेशला. आणि आता प्रेक्षकांनो या दोघं बघा, तर मी असं त्याला तोंडातनं बोलायलाच येत नाहीये राकेशला. हं, हं, असं सांगतोय म्हणजे ती तोंडाची पट्टी काढ असं तो सांगतोय बरं का राकेश. आणि इकडे अर्णव म्हणतो, "हात तुझा ना
हा तुझा हरलेला आवाज ऐकायला मला आवडतो असं अर्णव राकेशकडे बघून बोलतो. तर राकेश बघा कसा बघतोय त्याच्याकडे आणि आता राकेशची म्हणजे तोंडाची पट्टी काढायला सांगितली आहे माणसाला आणि आता एम के सुद्धा कसा बघतोय बघा अर्णवकडे आणि त्या राकेशकडे सुद्धा कारण एम केला रागच आलाय ना त्या राकेशचा. तर आता राकेश म्हणतो, वा 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 मेवणे साहेब वा 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 असं बोलायला चालू करतो बरं का. आणि म्हणतो ही हिरोगिरी छान जमते हो तुम्हाला असं म्हणतो बरं का राजेश. आणि प्रेक्षकांपुढे कसा कसा बोलतोय बघा तो राजेश अर्णवला आणि म्हणतो, पण तुला काय वाटतं आ हे सगळं असं सगळं करून तू तुझ्या बहिणीला आणि तुझ्या त्या मिस इंदोरला वाचवू शकशील असं म्हणून माझ्यापासून असं उलटा प्रश्न विचारलाय बरं का राजेशने या. आणि एका मिनिटात उद्ध्वस्त करू शकतो हा दोघींचं आयुष्य असं सांगतोय ते. आणि मग अर्णवला परत राग येतोय, तो पुढे सरकतो असा आणि डोळ्यात डोळे घालून कसा बोलतोय बघा. आणि म्हणतो, त्यांचं सोड, तुझं आयुष्य माझ्या हातात आहे एवढं तरी म्हणजे कळतंय का तुला? ते तुला रिअलाईज झालंय का? असं विचारतोय बरं का अर्णव आता. नाही झालं का अजून तुला हे रिअलाईज असं म्हणून हसतो त्याच्याकडे बघत आणि म्हणतो ॲक्चुअली हे जे मी काही करतोय ना, ते ना आधीच केलं पाहिजे होतं असं इकडे अर्णव सांगतो इकडे राकेशला. आणि म्हणतो तू जितक्या खालच्या थराला जाऊ शकत नाहीस ना, तितक्या खालच्या थराला जातोय मी किंवा जाणार आहे मी असं इकडे अर्णव सांगतो आणि डोळ्यात खुन्नस बघा कशी आहे दोघांच्या सुद्धा. असं डेंजर वाटतंय बघताना. दोघं पण एकमेकांकडे तेवढ्याच असं खुनशेनं बघतायत. खरं राजेशची भीती वाटते या अर्णवपेक्षा काहीतरी वेगळंच व्हायला नको. तर प्रेक्षकांनो इकडे उद्याच्या भागामध्ये आयुष्यभर मी माझ्या ताईला सांभाळू शकेन असं अर्णव सांगतोय राजेशला. आणि तुझ्यासारखा नीच माणूस तिच्या आयुष्यातून निघून गेला ना 2 दिवस रडेल ती, पण सगळं ओके होईल असं सांगतोय अर्णव कॉन्फिडन्समध्ये आता. आणि काय झालं तुम्हाला इतक्या अर्जंटली बोलावून घेतलंस असं अंजली विचारते. तर अर्णव म्हणतो, मी तुला आता काहीच सांगू शकत नाही असं म्हणतोय तो. आता नेमकं काय करणार बघूया. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात ईश्वरी मात्र इथे येऊन धडकते त्या अर्णवला हॉस्पिटलमध्ये. आता अर्णव हॉस्पिटलमध्ये काय करायला गेला हे कळेल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.